येथे मराठा समाजाची विविध मागण्यांसाठी निदर्शने। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात लावण्यात आलेली SIT चौकशी तात्काळ रद्द करा, यासाठी रायगडमधील मराठा समाज आक्रमक झालाय। रायगडमधील मराठा समाजाने एकत्र येत रायगड जिल्हाधिकारी यांना सकल निवेदन दिले आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत जात जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। मराठा समाजाकडून जोरदार निदर्शने देखील करण्यात आली आहेत। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजावरील गुन्हे मागे घेण्यात यावीत, अशा मागण्या यावेळी मराठा समाजाकडून करण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। आधीच्या सरकारने 16% आरक्षण दिलं, त्यानंतरच्या सरकारने 13% आरक्षण दिलं आणि आता शिंदे सरकारने 10% आरक्षण दिलं। खरे पाहता हे सगळं शासन जे आहे हे फडणवीसांच्या माध्यमातून चालवलं जात आहे आणि एक मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आणि मराठा मुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देईल अशा प्रकारची भावना संपूर्ण समाजामध्ये निर्माण झाली होती। परंतु तिथेच त्यांचे वरिष्ठ म्हणजे जे आता जरी खाली असतील, उपमुख्यमंत्री असतील तरी ते त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांनी शिंदे साहेबांना जरांगे पाटलांची SIT चौकशी नेमण्यासाठी प्रवृत्त केलं आणि SIT नेमणं हा शिंदे सरकार सर्वात मोठा मूर्खपणा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील 34-35% मराठा समाजाचा रोज शिंदे साहेबांनी ओढावून घेतलेला आहे आणि कुठेतरी या शिंदे सरकारचे जे आमदार आहेत त्यांना पाडण्याचं षडयंत्र उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत रचले गेलेले शिंदे साहेबांना कळत नाही। परंतु मतदान झाल्यानंतर जे निकाल लागतील त्यावेळेस शिंदे साहेबांना कळेल की आपण जी मराठा समाजाची फसवणूक केली कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याचे काय दुष्परिणाम झाले ते त्यांना त्यानंतर कळेल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। गेल्या काही दिवसापासून राज्य सरकार हा मराठा समाजावरती सूड उगवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण गेले 6 महिने मनोज जरांगे पाटलांचा जो लढा होता आणि ज्यावेळेस 27 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाखो मराठा समाजासमोर तिथे आम्हाला सगळे सोयऱ्यांचा JR अधिसूचना दिली होती आणि आम्हाला वाटलं होतं की आम्ही आमचा लढा जिंकलेला आहे। परंतु दुर्दैवाने त्यानंतर अधिसूचना झाल्याच्या नंतर जो अध्यादेश निघाला पाहिजे होता तो अध्यादेश निघाला नाही आणि 20 तारखेला जे अधिवेशन झालं तिथे आम्हाला अपेक्षा होती की अध्यादेश निघेल, पण अध्यादेश न निघता तिथे त्यांनी 50%च्या वरती 10% आरक्षण दिलं, जेणेकरून मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक झाली। ही भावना आमच्या सर्वांची आहे, कारण 2 वेळा 50%च्या वरचं आरक्षण दिलं होतं। आपल्या घटनेमध्ये फक्त आरक्षण SC ST आणि OBCच आहे आणि राज्य मागास आयोगाने का मराठा समाजाला मागास ठरवलं आहे तर 50%च्या आतीलच दिलं होतं, परंतु तसं न करता 50%च्या वरती दिलं म्हणून राज्य सरकारने फसवणूक केली आणि मग मनोज जरांगे पाटील कुठेतरी ऐकत नाहीत, अजूनही लोकांच्या समोर जातात आणि उपोषण करतात। म्हणून राज्य सरकारने पुढील अधिवेशनामध्ये म्हणजे 26 तारखेपासून अधिवेशन सुरू झाला त्या अधिवेशनामध्ये मनोज जरांगे पाटलांवरती SIT नेमलेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो। कारण मनोज जरांगे पाटील हा एकटे नाही आहेत, तर मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज आहे। कारण मराठा समाजाचे आज ते एकमेव नेते आहेत जे आपल्या मराठा समाजासाठी लढत आहेत, त्यांनी त्याग केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही त्याचा निषेध SITचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आणि वारंवार मुख्यमंत्री असू दे की शिष्टमंडळ असू द्या यांनी आम्हाला मराठा समाजाला मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचे गुन्हे मागे घेऊ, परंतु आजपर्यंत गुन्हे मागितले ना। अशा 3 मागण्यांसाठी आम्ही आलो होतो आणि SIT नेमल्यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये तीव्र रोष आहे आणि मराठा समाज नाराज झालेला आहे। ती नाराजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पोहोचण्यासाठी आलो होतो। भावना एवढ्याच आहेत की जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन हे जनतेतून उभं राहिलेलं आंदोलन आहे
आणि सरकारने खरंच या गोष्टीचा विचार करायला हवा की लाखो करोडो लोक का रस्त्यावर येत आहेत. कारण लोकांची ही प्रत्येकाच्या घराची गरज आहे, शिक्षण आणि नोकरी, आणि त्या गरजेपोटी लोक रस्त्यावर उतरत आहेत. आणि जरांगे पाटील साहेबांसारखा निष्कलंक माणूस त्यांना भेटलेला आहे. उगाचच त्यांची बदनामी किंवा त्यांना कुठंतरी वाईट दाखवण्याचा जो हेतू आहे तो थांबवला गेला पाहिजे. सरकारला विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सरकारने जनभावना लक्षात घेऊन मराठा समाजाच्या ज्या 3 मागण्या परत मांडलेल्या आहेत की अध्यादेश त्यांनी लागू करावा, लोकांवरचे गुन्हे मागं घ्यावे आणि SIT चौकशी जी नेमलेली आहे ती रद्द करावी. आणि खरं सांगतो की आत्ता जरांगे पाटील ज्या दिवशी वाशीला आले होते त्या दिवशी लोकांनी खरोखर महिलांनी घरून भाकरी आणि जेवणाची व्यवस्था केली होती. प्रत्येक गावकींनी पैसे दिलेले आहेत या आंदोलनामध्ये, लोकांनी दिलेले आहेत आणि त्याच्यातून हे आंदोलन चालू आहे आणि उभारलं गेलं आहे. आजसुद्धा जी लोकं आलीत ती प्रत्येकाच्या गाडीने स्वतःच्या खर्चाने आलेली आहेत. इथं कुठल्या पक्षाचा कोण पैसे घेणार नाही. समाज आणि पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. समाजाचं काम करते, तर समाजाच्याबद्दल आकस भावना न ठेवता समाजाला न्याय द्यावा एवढी सरकारच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारना एकच सांगू इच्छितो की जे काही आपण मराठा समाजाला नवी मुंबई वाशी या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या आधी सूचना देऊन जो मुख्यमंत्री स्वतः येऊन त्या ठिकाणी आणि त्यांचं शिष्टमंडळ आणि सरकारचे काही अधिकारी येऊन त्या ठिकाणी या अधिसूचना दिली त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. आणि त्याचा प्रश्न बाजूला ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने जरांगे पाटील आणि मराठा समाजावरती जी काही यासाठी आंदोलनाची यासाठी चौकशी नेमली ती यासाठी चौकशी त्यांनी त्वरित रद्द करावी. आणि आमच्या समाजावरती आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल केले ते गुन्हे त्यांनी तत्काळ ते मागे घ्यावे. तसा शब्द देखील म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा शिष्टमंडळ असेल किंवा सरकारने असेल दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तो शब्द दिला होता की ते गुन्हे मागे घेऊ, ते देखील अद्यापर्यंत मागे घेतले नाहीत. आणि तत्काळ त्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची त्यांनी अंमलबजावणी करावी आणि अधिक काही आमच्या सकल मराठा समाजाचा त्यांनी अंत पाहू नये एवढीच या सरकारला आमची माफक अपेक्षा आहे.